श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज आहे गुरुवार, म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार। आणि आपली सेवा जी आहे 21 दिवसाची ती कालपासून 6 तारखेपासून चालू झालेली आहे। मी ही सेवा चालू केलेली आहे 11 माळी आणि तारक मंत्र जो आहे आपला 11 वेळा, आणि स्वामी चरित्र सारामृतचा जो ग्रंथ आहे आपला तो जेवढे होतील तेवढे यथाशक्ती मी पारायण करत असते। मी संकल्प वगैरे नाही करत, सहसा कधीतरीच करते, पण नाही करत, जेवढे होतील तेवढे मी अर्पण करत असते सेवा महाराजांच्या चरणी। तर ज्या प्रकारे जसा वेळ भेटेल तशी सेवा चालू राहील, पण 11 माळी ज्या आहेत रोजच्या रोज त्या, आणि तारक मंत्र हा मला करायचाच आहे आणि कंटिन्यू मी ती सेवा चालू ठेवणार आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपली षडरात्री येत आहे, षडरात्रीची पूर्व तयारी आपण काय करून ठेवायची किंवा पाठ कसा मांडून ठेवायचा त्याविषयी मी तुम्हाला सांगेन। तर थोडक्यात हा व्हिडिओ मी तुम्हाला छोटासा दाखवते, त्याच्यानंतर पूजा कशी करायची ते पण मी व्हिडिओ आज टाकून देईल तुम्हाला। तर तेच सांगेल तुम्हाला, तर आपल्या घरी टाक असेल तर नक्कीच खंडोबांची सेवा करा। पण सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की तुमच्या घरी सासू कशा करतात, कोणती पद्धत आहे ते विचारणं पण आवश्यक आहे। म्हणजे मी सांगते म्हणून मलाच फॉलो करा असं मी बोलणार नाही, पण जी सेवा आहे आपली कुलदैवत जे खंडेराव महाराज आहेत आपले, ठीक आहे, तर त्यांची आपल्याला सेवा करायची। षडरात्रींमध्ये पारायण आपण करू शकतो, जरी घट मांडला किंवा नाही केली घटस्थापना आपण खंडोबांची घट मांडणे जी मी तुम्हाला दाखवणार आहे पूजा, आता नाही जरी मांडला तरीही तुम्ही जी खंडोबांचं पारायण असतं ते तुम्हाला मल्हारी सप्तशतीचं पारायण तुम्ही यथाशक्ती करू शकता। देवघरासमोर बसून आपण करू शकतो। खंडोबांचा जो मंत्र आहे मंत्र जपही आपण करू शकतो। म्हणजे त्या षडरात्री जी आहे ती 6 दिवसांमध्ये आपण सेवा करू शकतो, त्याला काही बंधन नाहीये हे तुम्हाला सांगेल। आणि जर घटस्थापना तुम्हाला करायची असेल, तुमच्या घरी करतात का, कशी पद्धत आहे ते विचारा, मी आधी सांगेल, आणि मग तुम्ही करू शकतात। किंवा तुमच्या घरी टाक नाहीये आणि गावी आहेत तर मग त्यांना तुम्ही सांगू शकतात व्हिडिओ बघून की अशी अशी पूजा असते, म्हणजे खंडोबांची जशी नवरात्रीमध्ये देवीची असते कुलदेवीची, तसंच कुलदैवत जे खंडेराव महाराज आहेत त्यांची केली जाते। आणि बरेच लोक बोलतात आपण केल्यानंतर पुढे करायला पाहिजे किंवा भंग व्हायला नको। तुम्हाला सांगू का, आपण आहोत तोपर्यंत महाराजांना किंवा आपले कुलदैवत जे आहेत त्यांना सांगायचं की मी आहे तोपर्यंत मी करेल, पुढचं आपण शब्द देऊन नाही ठेवायचा। आपण आहे तोपर्यंत आपण सेवा करायची। आपली जी येणारी पिढी असेल निदान त्यांना तरी हे पुण्य मिळेल। बोललं जातं की पूर्वजांचं पुण्यही लागत असतं। आपण जेवढी सेवा करू आपल्यानंतरची येणारी पिढी जी असते, मुलं असतात जे असतील त्यांना कामात येईल, आणि आपल्याला तर कामात येणार नाही, पण कुलदेवी आणि कुलदैवत यांचं जे आपण सेवा करू ते आपल्या पिढीला कामात येत असतं। आपला वंश जो असतो तो सुखी समाधानी नांदत असतो, म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे। आणि आपण देवांना सांगायचं की आपल्या जबाबदारीवर आपण सेवा करत आहोत, मनात कुठली शंका न घेता तुम्ही सेवा करा बिंदास, ते मी तुम्हाला सांगेल। पण सगळ्यात आधी तुमच्या घरी कशी पद्धत आहे तेही एक जाणून घ्यायचा प्रयत्न करा, त्या पद्धतीनेही केलं तरी चालतं। कारण थोड्या अंतराळ बघा थोड्या भाषा इकडे तिकडे होत असतात, तर थोड्या देवांच्या बाबतीत आपण जी पूजा करत असतो 90% ह्या एकसारख्या असतात, पण थोडं चेंज होत जातं। म्हणून तुम्हाला सांगेल की थोडी पद्धत वेगळी असते, तर तुम्ही विचारून घ्या, त्या पद्धतीने केलं अगदी तरीही चालेल। पण आपलं पारायण आणि आपण मंत्र जो आहे खंडोबांचा तो आपण करायचा आहे तरीही चालेल। दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकतात, अखंड दिवा जो असतो तो आपण सगळेही प्रज्वलित करू शकतात। जसं नवरात्रीमध्ये आपण घट बसवला आणि मात्र ज्यांनी घट बसवला नाही त्यांना बोलली होती मी की दिवा प्रज्वलित करायचा आहे 9 दिवसासाठी, तसंच आपण खंडोबांचं 6 दिवसासाठी तेलाचा दिवा, तुपाचा जमला तर अतिउत्तम, काही हरकत नाही, पण तेलाचा दिवा आपण अखंड चालू ठेवू शकतो, त्याला काही एक बंधन नाही असं मी तुम्हाला सांगेल। तर आपण मांडणी पूर्व तयारी कशी करायची, काय करायची ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते। नंतर मग पूजा कशी करायची ते दुसरा व्हिडिओ टाकेल, नाहीतर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल। तर चला मग दाखवते तुम्हाला। तर आपल्याला पूजा मांडणी कशी करायची, खंडोबा षडरात्री येणार आहे आपली, त्याच्यासाठी ही मांडणी आहे आपली। मी तुम्हाला थोडक्यात दाखवते मांडणी कशी करायची, काय करायची ते, आणि नंतर पूजा कशी करायची किंवा घटस्थापना जशी करतो तसं खंडोबांची घटस्थापना कशी करायची ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकेल। आता मी तुम्हाला सांगणार आहे की एका तामणामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत। तांदूळ घेतल्यानंतर इथे जोडपानं घ्यायचे आहे, नागवेलीचे जोडपानं, आणि खंडोबांचा टाक घ्यायचा आहे। खंडोबाचा टाक घेताना आपल्या देवघरामध्ये 2 टाक असतात,
तर 2 टाक असल्या कारणामुळे आपल्या इथे टाक कसा ओळखावा, कारण बरेच लोकांचं काय गैरसमज होता की खंडोबांचा टाक आणि भैरोबाचा टाक हे दोघी सारखे दिसत असतात, पण आपल्याला चुकून माकून भैरोबांचा टाक घेऊ नये, त्याच्यासाठी खून काय असते, हे घोडे असतात बघा. तर खून कशी आहे खंडोबा ओळखायची, जो घोडा असतो खंडोबांचा त्याच्या खाली कुत्र असतं आणि भैरवांचा टाक जो असतो त्याच्या खाली साप असतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर या प्रकारे ही खून आहे आपली, त्यामुळे खंडोबांचा टाक घ्यायचा, भैरवांचा घ्यायचा नाही. काळजीपूर्वक ही एक काळजी घ्यायची आपण जेव्हा पण आपण घटस्थापना करत असतो त्यावेळी. तर आपल्या एका तांब्याच्या तामणामध्ये तांदूळ घ्या, जोडपानं घ्या विड्याची, त्याच्यावरती आपल्याला अशा निद्रा अवस्थेत आपल्याला खंडोबांना ठेवायचं आहे. ही आपली पूर्वतयारी असते पूजेची, ती मी तुम्हाला सांगत आहे या प्रकारे. नंतर इथे एका वेळूच्या टोपलीमध्ये, वेळूची टोपली मिळते बघा, त्याच्यामध्ये एक ताम्हण घ्या, त्याच्यात वेळूची टोपलीत माती टाकायची आपल्याला. आपल्या शेताची माती जी असते किंवा तुमच्या इथे गार्डन असेल, बाग असेल, त्याच्यातली माती घ्या, चांगली शुद्ध माती घ्यायची आहे. मातीत टाकण्यासाठी आपल्याला सप्तधान्य लागेल, जे काही तुमच्या घरात असेल तेही चालेल, बाजारातून आणलं तरीही चालेल. या प्रकारे घ्यायचं. इथे कलश घ्यायचा आहे. कलशमध्ये टाकण्यासाठी आपल्याला दुर्वा लागतील. आता माझ्याजवळ अवेलेबल नाही आहे, पण मी तुम्हाला सांगते काय काय लागणार आहे. कलशमध्ये टाकायला आपल्याला दुर्वा लागतील, एक सुपारी लागेल, 16 रुपये लागतील, नाणे जे असतात 16 रुपयांचे ते लागेल. या प्रकारे आपल्याला कलशात पाणी भरायचं आहे. कलशामध्ये एक हे सगळं आपण टाकायचं आहे, नाणी, सुपारी आणि दुर्वा टाकायचं आहे. हळदी कुंकू टाकून कलशाची पूजा करायची असते. इथे वेळूचे आपल्याला नागवेलीचे 5 पानं घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आंब्याचा डगळा ठेवला तरी चालेल तुम्हाला, जर नागवेलीचे पानं नाही ठेवले. नाहीच आंब्याची पानं आणि नागवेलीचे पानं तुमच्या एरियामध्ये अवेलेबल नाही आहेत, नाही मिळाले, तर तुमच्या येथील फळांचे जे झाड असेल, फुलांचे फळांचे त्याचे पानं अगदी घेतले तरीही चालेल, काही हरकत नाही. या प्रकारे कलश आपल्याला घ्यायचा आहे स्थापना करण्यासाठी. कलशाच्या डाव्या बाजूला म्हणजे आपल्या उजव्या बाजूला आग्नेय कोपरा जो येत असतो, आपण चौरंग मांडलेला आहे बरोबर, चौरंगावरती पिवळं वस्त्र टाकलं, हा आग्नेय कोपऱ्याला आपल्याला तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा असतो. अखंड दिवा हा आपला 6 दिवस चालत असतो, जसा नवरात्रीचा चालत असतो त्या प्रकारे हा दिवा आपल्याला लावायचा आहे, प्रज्वलित करायचं आहे. अग्नी हे आपलं जे पूजा करणार आहोत आपण 6 दिवस, त्याचं एक म्हणजे प्रतीक असतं. हे आपली जी पूजा असते, हे अग्नी आपली जी पूजा असते ती पूर्णत्वाला नेत असते. आपली जी पूजा ती देवापर्यंत पोहोचवायचं काम अग्नी करत असते, म्हणून हा अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे आपल्याला. तर इकडच्या बाजूला आता नारळ घ्यायचा आहे. कलशाच्या उजव्या बाजूला, कलशाच्या डाव्या बाजूला दिवा, कलशाच्या उजव्या बाजूला नारळ ठेवायचा आहे आपल्याला. ठीक आहे, कलशाच्या उजव्या बाजूला घंटा, कलशाच्या डाव्या बाजूला आपल्याला शंख ठेवायचा आहे. शंखाच्या स्टँडवरती शंख, अशा प्रकारे आपल्याला मांडणी करायची आहे, हे लक्षात घ्या संपूर्ण. त्याच्यानंतर घंटा आणि नारळच्या इथे जो जागा असते आपली, इथे आपल्याला ठेवायचं आहे जोडपानं नागवेलीची ठेवायची. जोडपानाच्या वरती खारी, बदाम, 16 रुपयाचे नाणं आणि एक सुपारी, या प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे. खोबरं असलं खोबरं ठेवलं तरी चालेल. या प्रकारे आपल्याला वस्तू ठेवायच्या आहेत. ठीक आहे, ही आपली अशी मांडणी असेल. हा चौरंग किंवा पाट घ्यायचा, त्याच्यावरती पिवळं वस्त्र असेल तर अतिउत्तम, किंवा लाल टाकलं तरी चालेल, पण पिवळं असेल तर मी सांगेन तुम्हाला पिवळंच वस्त्र टाकायचं आहे, कारण खंडोबांना पिवळं अतिप्रिय असतं म्हणून. तर इथे रांगोळी काढायची आहे आपल्या चौरंगाच्या खाली. स्वस्तिक काढा जेव्हा आपण चौरंग मांडणार आहोत, घटस्थापना करणार आहोत तेव्हा. असा आजूबाजूला पण रांगोळी काढायची आहे. आणि आपल्याला ग्रंथ जो आहे मल्हारी सप्तशती पारायण करण्यासाठी, हा ग्रंथ पण इथे पाटावर असा ठेवून द्यायचा आहे. या प्रकारे आपल्याला मांडणी करायची आहे. आता पूजा काय करायची, कशी घटस्थापना करायची, तो व्हिडिओ मी दुसरा बनवेल. हा फक्त तुम्हाला पूर्व तयारी सांगितली मी की आपण पूजा कशा प्रकारे मांडणी करायची आहे, तो व्हिडिओ बनवलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला मांडणी करायचे. पूर्व तयारी ज्या ज्या वस्तू लागतील त्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत, दाखवलेल्या आहेत पाटावरती. म्हणजे तोंडी सांगण्यापेक्षा मला असं वाटलं की मी प्रत्यक्ष दाखवून द्यावं, म्हणजे तुमच्या मनातले जे प्रश्न असतील की एवढ्या वस्तू आपल्याला लागतील बाबा पूजेसाठी, त्या तुम्ही बघून घ्या. त्या वस्तू तुमच्या घरात आहेत का अवेलेबल ते बघा. कळस हा मातीचा घट असतो, तो आणला तरीही चालतं. मी साधा तुम्हाला आता तांब्या जो असतो आपल्या घरात तोच दाखवलेला होता. आणि एळूची
छोटी दालकी मिळते बघा, काठींची, येळूच्या काठींची, ती तुम्हाला आणायची. त्याच्या खाली आधी तामण ठेवायचं आणि मग वेळूची टोपली असते ती ठेवायची, तिच्यात माती टाकायची. जसं आपण घटस्थापनेला केलं सेम तसंच करायचं आहे, कारण खाली पाणी वगैरे निथरत असतं, थोडं पाणी शिंपडत राहायचं रोजच्या रोज. या प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे. घट जर स्थापना करायची असेल तर माळ मी चढवलेली नाही आहे. माळ पहिल्या दिवशी नागवेलीचे जे पानं आहेत आपली त्यांची चढवायची आणि नंतर मग आपले पिवळं अतिप्रिय आहे खंडोबांना, तर पिवळे फुलांची माळा आपण चढवायची. या प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे, लक्षात घ्या. बाकी काही एक नाही, मनात शंका आणू नका. अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे आणि यथाशक्ती पूजा करा. नक्कीच कुलदैवत जे आहेत ते आपले प्रसन्न होतील. चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. सांगितलेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि नंतर अजून भेटते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.